स्वामी जय जगदीश रे, जनों के संकट भाग्य जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश रे, जो ध्यावे फल पावे। दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे। दास बिन से सब का। ओम जय जगदीश रे। इथं आपली सत्यनारायण पूजा समाप्त, पूजा आटोपली. बाई कमला नाही तर कमलेश कोणी एक जण या आणि हा प्रसाद वाटून द्या. कमलेश होय रे, उभा हो जो रे, दे वाटून प्रसाद. आपले इथंही वाटून दे आणि गावातले काही आले नाही वाटते तिकडे वाटून दे. वाटतं काय? बरं बरं बाई ठीक आहे, देतो वाटून प्रसाद. हो झालं. आता सत्यनारायण पूजा झाली. आपलं अर्ध म्हणजे पुरं समजा आपलं 80% निपटलं समजा, है ना. हे पगफेऱ्याची रसम राहिली ना सरपंच भाऊ. आता ते तिचे मायबाप येतील ना, तिला घेऊन जा आले. मग तिला घेऊन जातील ना. आता मग काही बोलावता त्याले, आज बोलावता का उद्या बोलावता, कधी बी बोलावणंच आहे. त्याला बोलावून घ्या त्याच्या पाहुण्या आणि बस नवरी घेऊन त्या चालले जातात. मग तिथे अजून ते बी लोक करतील ना सत्यनारायण पूजा. आता दोघांनाही नेते का एकटीला नेते. जर ते सत्यनारायण पूजा करत असतील तर दोघांनाही घेऊन जातील, नाही करत असतील तर पोरीलाच घेऊन जातील. मग इथून आपल्याला अजून 4-5 जण 10-12 जण जावं लागेल पोरीला आणाले. हे राहिलं महत्वाचं अजून सरपंच भाऊ. आता तुम्ही निर्णय घ्या. आता ते पाहुणे कधी बोलावता. ते पाहुणे आपले पाहुणे, आपलं पुरं गाव हे सगळं एकटे आपल्याला आता जीव घालायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आता काय म्हटलं जाते आपल्या मॉडर्न भाषेमध्ये रिसेप्शन. हा आता ते रिसेप्शन पार्टी काय ते ठेवून ठेवा म्हणतो. मग आता कमला काही म्हणतो मग. हा मामाजी मामीजी काय कमलेश कसं मग अजय कसं मग आता काही ठेवा मग आता हे रिसेप्शन पार्टी. त्या लोकायले त्या पाहुण्याले बोलावता येते. मग तिकडले पाहुणे आले सोनबाईचे मायबाप अजून 10-12 कोण आणते किती आणते ते लोक. तर माया तर प्रॉब्लेम नाही बाबा, तुम्ही कधी बी ठेवा तुमच्या मतानं आहे. मला तर मी 1 महिन्याच्या सुट्ट्या काढलो, मी 1 महिना इकडे राहणार तर तुम्ही ते कधी बी ठेवा. हो मा प्रॉब्लेम नाही, तुमच्या मतानं बाबा. जवाई बापूला विचारा ना. जवाई बापू काय तुमचं काय ताळमेळ सुट्ट्याचं आहे नाही आहे तसं सांगा तुम्ही. तसं मग ठेवा मग रिसेप्शन पार्टी. आपली तारीख काही आपले ठरली नाही आहे रिसेप्शनची. अरे हो जवाई बापू सांगा काय तुमचं सुट्ट्या किती दिवसाच्या आहे, काय आहे कसं काय आहे. तर बाबा तर गेले बा तुमचे. माझ्या काही टेन्शन नाही. माझ्या सुट्ट्या नसल्या बी तरी मी 1 दिवसासाठी येऊ शकतो. माझे टेन्शनच नको घ्या तुम्ही. तुमच्या हिसाबानं कधी ठेवता तर तुम्ही तुमच्या पहा तुमच्या. मी रिसेप्शन राहील, मी तर येऊनच जाईन. कधी बी ठेवा तर मी तर येऊनच जाईन. हो पहा तुमच्या हिसाबानं पहा. मग या 2-3 दिवसात ठेवून द्यावं काय. मग मंगळवारी करून घ्यावं काय, उद्या नाही तर उद्याच ठेवून घ्यावं का मग. हा कमला मग आपल्याला देवदर्शनाला बी जायचं आहे, येईल देवदर्शनाला बी नेवायचं आहे. उद्या ठेवावं का मग रिसेप्शन पार्टी. सांगून द्यावं का मग त्याला फोन करून का उद्या या म्हणून. हा नाही सरपंच भाऊ, उद्या थांबून घ्या ना. आमचं ते हळदी कुंकूचं राहते. मग आता संक्रांत झाली, लग्नातच गेली. आता हळदी कुंकूचा कार्यक्रम करू द्या आम्हाला. आता उद्या आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो. वानं गिनं वाटतो, वानं देतो आणि मग लागन तर मग मंगळवारी बुधवारी तुम्ही ठेवा. हा असं तुमचं हळदी कुंकू राहिलं का बायाचं. ठीक आहे मग तुम्ही उद्या हळदी कुंकू ते वाण वाटणी काय आहे ते तुम्ही तुमचं उरकून टाका उद्या. मग आपण अजय जवाई बापू कमलेश सांगा काही ठेवायचं ते रिसेप्शन. पहिलेच ठरवायला पाहिजे होतं तुम्ही मामाजी. आता ठरवून राहिले तुम्ही. पहिले नाही ठरवलं का कधी ठेवायचं काय ठेवायचं. पत्रिकात लिहिलंही नव्हतं का तुम्ही. माहिती नाही बा एवढं माझ्या लिहिलं नव्हतं का एवढं पत्रिकात का रिसेप्शन पार्टीच्या. नाही जवाई बापू आपण पत्रिकेत रिसेप्शनचं लिहिलंच नाही. आपल्याला कधी ठेवायचं काय ठेवायचं समोर आपलं संक्रांत येऊन राहिली होती म्हणून आपण ते लग्न आपलं लांब गेलो. त्याच्यानं मग पत्रिकेत लिहिलंच नव्हतं रिसेप्शन कधी ठेवायचं. ते लग्न झाल्यावर ठरवू म्हटलं. तर आता 1 दिवस ठरवा आता रिसेप्शनचा. हळदी कुंकू कधी होते तुमचं बाया मंडळी. हळदी कुंकू 2 दिवस लागेल का तुमचे. आता मी बी ठेवून म्हणतो हे सरपंच भाऊ. उद्या शांताबाईच्या इच्छा होऊन जाईल, परवाच मंगळवारचं मा इच्छा होऊन जाईल. मग बुधवारी आहे मोकळे. हे गंगा ठेवते काय तर काय नाही अजून. मी पाहिन बा मी टायमावर. माय काही नक्की नाही. हे कमला कधी ठेवते हळदी कुंकू. मी बाद मध्ये हे डोली जाईन तिच्या घरून येईन तेव्हा ठेवून मी. मग त्याच्यातच माय हळदी कुंकू घेऊन जाते आणि त्या डोलीचा तिळवा करायला लागेल ना. हे तिळवा बी होऊन जाते त्याच्यातच.
सर होऊन जाते माई एकातच. बादमध्येच करण मी. आपली त्रिशाची बोरनान बी करून घेईन, तिची बी बोरनान त्याच्यातच होऊन जाते. मी बादमध्ये पाहिन, मी बादमध्ये करण मी. सगळे इकट्ठे करून घेईन एका दिवशी. ठीक आहे ना मग सरपंच भाऊ, असं करा. माईचं हळदी कुंकू उद्या आहे आणि मंगळवारी हिच्या इंदिराच्या इथचं हळदी कुंकू तुम्ही बुधवारी ठेवू शकता. तुम्ही बुधवार दिवस बी चांगला आहे, बुधवारी ठेवा. रिसेप्शन पार्टीत बुधवारी सांगून द्या त्याला फोन करून का बुधवारी ठेवतो म्हणून. मग येऊन जातील ते बुधवारी. बरं बरं शांताबाई, ठरलं मग. कोणाला आपत्ती आहे का याच्यावर? बुधवारी ठेवतो मग. जवळ बापू कसं, कमलेश तुमचं कसं, सुट्ट्या किती दिवसाच्या, काय कसं काय आहे ते सगळे सांगा बा आपल्या 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 व्यवस्थेनुसार. मी तर मस्त झक्कास 15 दिवसाच्या सुट्ट्या काढून आलो बा बापू. तर माय काही टेन्शन नाही, तुम्ही बुधवारी ठेवू शकता. तर जवळ बापूचं पहा बा काय म्हणते. तर मी तर पहिलेच सांगलो मामाजी का मी येऊ शकतो म्हणून. बुधवारी मी येऊन जाईन. आज मी चालला जातो, बुधवारी मी येऊन जाईन. मनीषाला नाही नेत, मनीषाला राहू देतो. मी येऊन जाईन बुधवारी. मी बी चालली जातो मग. आता मी काय थांबू मग 2-3 दिवस? बिनकामाचीच थांबू का मग 2 दिवस? मी डॉली संग आले होते, पण मी माझ्या बहिणीला फोन करतो, तिले सांगतो का जातो म्हणून. काय म्हणते ते तर माहित पडते. समताबाईले थांबून जा ना बाई तुम्ही. आता तुम्ही कायले घाई करता? आता आहेत ना भाऊ, गेले ना भाऊ, आहे ना तिकडे, होऊन जाते सगळं. थांबा तुम्ही आता. हो ना, थांबा ना. आता माईचं हळदी कुंकू घे आहे. हो ना, माईचं बी आहे ना हळदी कुंकू. थांबून जा ना आता. अन बाई आपल्या हिचं आता रिसेप्शन झालं, नवरी तिकडे गेली का तिकून आली का मग आपल्या घरी हळदी कुंकू त्रिशाची बोरनान बी करून घेऊ ना. आणि तिचा मासुनीचा तिळवा बी करून घेऊ. येईन ना मी. अर्जुन येईनच ना. आता रिसेप्शन राहीन तर अर्जुन येईनच ना. याच्या संग मी येऊन जाईन. पण आता मला जाऊ द्या, 2-3 दिवसापासून इकडेच आहे मी. तर तिकडे घराची साफसफाई गी तशीच असन तर जाऊन येतो मग थांबतो लागन तर अजून हळदी कुंकू, त्रिशाचा भाव बोरनान, अजून काय तिळवागी होईपर्यंत. मग आम्ही साचा सुना आम्ही संगत चाललो जाऊ मग. आणि आमच्या घरचं हळदी कुंकू बाई आम्ही आग्रह करून राहिलो ना, थांबा तुम्ही म्हणून. थांबा ना आता 2 दिवस तर आहे ना. आजचं तर समजा झालं, उद्या परवा आणि तिसऱ्या दिवशी आपलं बुधवारी रिसेप्शनच आहे. तर 2 दिवसानं काय होते? काय 2 दिवसानं आहे जवळ बापू. म्हणा आईले 2 दिवस थांबून जा म्हणा, काय होते? हो बरोबर आहे, थांबून जाय नाही, थांबून जाय अजून 2 दिवस. काय येतो? नाही मला वाटलं का आज जायचं उद्या येवाचं बा, म्हणून मी थांबली. आता नाही मन रामत ना बाई, आता नाही थांबत मी बाई. ये पा तुम्ही कधी वाईट नको वाटू घ्या, पण नाही थांबत मी लागन तर बादमध्ये येऊन जाईन तुमच्या घरी, तेव्हा हळदी कुंकू पण करून घेऊ. पण आता राहू द्या, मी अर्जुन मी चालली जातो त्याच्यासोबत. मग बुधवारी येऊन जातो अर्जुन. बरं ठीक आहे. कोणाला आपल्या आपल्या घराची ओढ राहते, दुसऱ्याच्या घरी किती भेटलं तरी काय, आपलंच घर आपल्याला चांगलं ओढ राहते. बरं ठीक आहे, तुम्ही येऊन जा मग रिसेप्शनले. बरं अर्जुन, मी डॉलीला भेटून घेतो, मी बॅग भरून घेतो, तिकडे समताबाईला फोन करून देतो चालली म्हणून. तिला सांगून देतो ना, नाही तर म्हणून मापोरी संग पाठवली, मापोरीला सोडून दिली म्हणून एकटे खायले. आहो ना आम्ही सगळे जणी. तिची सासू आहे, तिची आजी सासू आहे, तिची ननद आहे, ह्या गावातल्या बाया आहे, अजय आहे, सरे आहे तिच्यासाठी. काही एकटे आहे काय ते? हो म्हणूनच तर आहे ना आता सगळे. आता मी राहून काय करू, म्हणून म्हटलं येतो मी. बुधवारी येऊन जाईन आम्ही दोघे मायले सकाळी. बरं बाई, ठीक आहे. तुमचं मन आहे, नाही थांबत म्हणतं, ठीक आहे. येऊन जायचं सकाळीच, येऊन जायचं आपण बुधवारी. हो. काय मग कसं झोप झाली रात्री की जागरण होतं? झाली का झोप? नसेल झाली नाही? हो ना. तर आता आराम करशील. आता दुपारी मस्त आराम कर, ठीक आहे. रात्री झोप नसेल झाली ना? झाली का? नाही झाली ना? नाही ना? हो माहित आहे मला. झोप नसेल झाली रात्री नाही, म्हणजे नवीन जागा होती ना, म्हणून म्हणते नाही का. मला पण ना डोली नवीन जातीना झोपच नाही येत. कुठे पण गेली ना मी, आता इथे पण येते ना मी, तर एक दिवस एक रात्र मला झोपच नाही येत. तसंच म्हणते मी की नवीन जागा होती म्हणून, की दुसऱ्या कोणत्या कारणाने झोप नसेल लागली, असंही काही असू शकते. आता सर्वांचं मूड अलग वेगळं राहते डोली, असं असते ना, तसं म्हणते मी. झाली का मग झोप? झाली का? नाही नसेल झाली नाही. तसं काही नाही थाई, झाली झोप झाली. छान झोप लागली मला कुठे पण झोप लागते. तसं काही ना मला लागली, छान झोप लागली मला. डोली तुला सांगते, जेव्हा माझं लग्न झालं ना, आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझी नणद एवढी मला छेडायची, एवढी मजाक करायची ना माझ्यासोबत, खूपच. मग त्रास दिला का माझ्या भावानी, मग असं झालं का तसं झालं का, खूप मजाक करत ती. मला राग नाही. तुला राग येते का? तुला राग येत असतं तर मी मजाक नाही करत. अगोदरच विचारलेलं बरं नाही का डोली? नाही थाई, तसं काही नाही, मला नाही येत राग तसा. हो तेच म्हणते, नाही तर मग कोणाला ना राग येतो आपण बोलल्याचा. आपण बोलतो सहज मनाने आणि समोरच्याला राग येतो.
तर मग मनमुटाव तयार होतो. म्हणून म्हटलं, म्हणून अगोदरच विचारलेलं बरं. तर काय मग त्रास दिला का मग अजयने? हा आता राहू दे, तुला राग घेऊन जाईल. डोली मनीषा इथंच आहे का? तू त्रिशा कुठे? ती झोपली नाही, ती झोपली. हो बोला ना, काही हवंय का तुम्हाला? आता देते मी. नाही मला काही नाही पाहिजे. मी डोलीले म्हणतो का डोली आता मी जातो बाई. आता ठीक आहे. खा जाता मोठे तुम्ही राहा ना. मग आई बाबा वहिनी दादा वगैरे सगळे येतील ना, ठेवा जाऊ आपण सोबतच जाऊ ना. खा जाता तुम्ही मोठे राहा ना. डोली बेटा ते सगळेच बुधवारी येतील. तर आता 2 दिवस मी थांबून काय करू? आहेत ना आता सगळे इथं. मनीषा बी इथंच आहे आणि बाई आहे, तुझी सासू सगळे इथंच आहे बेटा. तुझी आजी सासू बी काही लागलं तर मनीषाले सांगतो. आता 2 दिवस थांबून काय करू? मी बुधवारी येऊन जाईन. मग बुधवारी सोबत आपण कामेश्वरला चाललो जाऊ. खा बुधवारी खा. आज खा नाही येत. आज यायला होतं ना त्यांना. आज येत असतात ना. खा बुधवारी खा येतात. आज खा नाही येत. आज बोला मोठे, आज बोला त्यांना. आज या म्हणा. रिसेप्शन बुधवारी ठेवतो म्हणतात नाही. आज ठेवलं असतं रिसेप्शन तर आज आले असते. पण आता आज रिसेप्शन नाही म्हणते ते, बुधवारी ठेवतो म्हणते. हो तर मग रिसेप्शनले बुधवारी त्याले आमंत्रण देतील तर ते बुधवारीच येतील. मग बुधवारी येतील, मग तुला घेऊन जातील. कोणी म्हटलं आई असं की बुधवारी रिसेप्शन ठेवतो म्हणून? इकडे बैठक झाली तरी तुझे बाबा, तुझे आजोबा, अर्जुन, कमलेश, तुझे मामा सगळेच तर बसले होते इथं बैठकीमध्ये. आता बाहेर तुम्ही इकडे बसल्या दोघे, आम्ही तिकडे बाहेर बसला. तर झाले ना गोष्टी. बुधवारी म्हणते, सोमवारी म्हणत होते, उद्या म्हणत होते आपले भाऊ ते बाबा. तर ते शांताबाई म्हणते का आमच्या इथं हे काय म्हणते माय ते काय आपलं हळद कुंकू करतो म्हणते, हळदी कुंकूचा कार्यक्रम. आणि मंगळवारी ते दुसरी बाई करतो म्हणते हळदी कुंकूचा कार्यक्रम. त्याच्यानं हे रिसेप्शन समोर हाकलण्यात आलं. तर मग बुधवारी रिसेप्शन ठेवतो म्हणते. असं झालं ते बोलणं. आताच झालं इथं बाहेर. हो का? मग त्रिशाचे बाबा राहणार का मग 2 दिवस? आता तो कायले राहीन? त्याची ड्युटी नाही काय? उद्यापासून त्याची ड्युटी आहे ना. तर अर्जुन मी दोघे जण चालले जातो आम्ही. मग बुधवारी येऊन जातो 2 जण. तू राह त्रिशाला घेऊन. ठीक आहे मग. आणि तुम्ही आता कुठे जाता? डायरेक्ट यवतमाळला की कडमेश्वरला? मी कडमेश्वरला कायले जाऊ आता? मी यवतमाळले चालली जातो. फोन करतो मी समोताबाईले, हिच्या डोली तो आईले मी फोन करतो. तो आईले मी सांगून देतो का मी चालली म्हणून. आता काय करू मी 2 दिवस थांबून? मनीषा तू सांग काय करू मी 2 दिवस थांबून? तिकडे बी आपलं घर सगळं गंद झालं असन, झाडझूड करायचं, साफसफाई करायचं असन तर 2 दिवसात मी घर साफ करेन ना ते. मग बुधवारी अजून इकडे येऊन जाईन. ठीक आहे मोठे आई, तुम्ही फोन करा आईला आणि सांगून द्या की जातो म्हणून. हो करतो ना फोन. तू मामी कुठे आहे मनीषा? दिसली नाही. आहे ना त्या तिकडल्या रूम मध्ये आहे, आराम करत आहे. बरं माई बॅग गिफ्ट कुठे आहे? आहे ना आई तिकडल्या रूम मध्येच आहे. तुम्ही बघा ना तिकडल्या. चला नाही तर चला मी दाखवते. नाही बस तू बस. मी पाहतो तिकडल्या रूम मध्ये आहे ना, मी घेतो. आणि बरं मग मी चालली. मनीषा पाय लक्ष द्या डोलीवर. जराशी नाजूक आहे डोली. कामं तिला समजावून सांग जराशी. मनीषा पाय आता हाय तू तोपर्यंत तिच्यावर लक्ष दे बरोबर डोलीवर. आई तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर बघते. हो निघतो मी. चला ना मी पण येते ना. मी यांच्याशी बोलून घेते ना त्रिशाच्या बाबांशी थोडस. बोलून घे मग. मी कपडे घे भरभार करतो माझ्या बॅग मध्ये. तू बोलून घे त्याच्यासोबत काय बोलतो तर. ठीक आहे मग डोली तू आराम कर. तुझे भाऊ चालले ना तर मी त्यांच्याशी जरा बोलते. ठीक आहे कर तू आराम कर. तू टेन्शन नको घेऊ. बिलकुल ठीक आहे ताई. ठीक आहे बोलून घ्या तुम्ही. हॅलो समोताबाई. हॅलो समोताबाई. मी बोलून राहिली म्हणलं. आनंदपूरहून डोलीच्या घरून. हॅलो बाई गं, काय झालं? कोण आहे? अरे बापरे काय झालं? काय पडलं माझ्या अंगावर? काय झालं? काही आग लागली का? आग लागली का कुठे बाई? कशी लागली का बाई आग? बाई मी बोलून फोनवर बोलून राहिली. बाई किती हा बॅड मॅनर्सलेस. कोणाच्या रूम मध्ये आलं तर नोक करायचं ना. आणि एवढ्यानं ओरडतेत का कोणी बाई? किती ओरडू बोलतात बाई फोनवर. असं बोलते का कोणी? आई हॅलो बोल ना बाई बोल ना. काय म्हणता? हो समोताबाई मी म्हणतो का आता मी चालली. हो मी चालली म्हणतो. चालली? कुठे चालली? मा घरी यवतमाळले जातो म्हणतो मी. हो तर तेच सांगायला तुला फोन केली. मी यवतमाळले चालली जातो. आता आता थांब ना बाई जराशी थांब ना तिथं. आम्ही येऊ आता डोलीले नेवाले यावं लागन ना. आम्ही येऊ मग संग इकडे येऊ मग कडमेश्वरले. आणि मग इथून जाजो. थांब आता तिथं काही काऊन करतं?
तर तुम्ही काही या ना. आता तुम्ही ते रिसेप्शन बुधवारी ठेवतो म्हणतात ना ते. आता बुधवारी बोलावतील तुम्हाला. आज नाही काही, उद्या नाही, बुधवारी बोलावतील तुम्हाला. तर तुम्ही बुधवारी या. तर मग मी 2 दिवस काय करू म्हटलं. म्हणून म्हणतो मी चालली जातो. बुधवारी तुम्ही याल का नाही तर मग मी येऊन जाईन इथंच आपल्या आनंदपुरात. तुम्ही बी इकडे आनंदपुरात येऊन जा. मग होते भेट. मग मी अजून संग येऊन जाईन लागन तर मग तुमच्या संग, डोली गेली संग मग अशी म्हणतो. असं काय म्हणजे आज नाही ठेवत म्हणजे बुधवारी ठेवतेत का? काऊन आता ठेव, उद्याच करून घ्यायला पाहिजे होतं गडे ते ना. बुधवारी 2 दिवस लांब काऊन केलं बापा. आता हळदी कुंकूचं आहे ना, हळदी कुंकूचा त्या गावातल्या बाया म्हणे 2, ते शांताबाई आणि ते दुसरी एक इंदिरा, हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो म्हणे आम्ही. तर म्हणून ते रिसेप्शन समोर हाकललं त्यानं. तर 2 दिवस यायच्या गावात आता हळदी कुंकूचे कार्यक्रम होईल 2 दिवस. मग बुधवारी रिसेप्शन म्हणते. तर म्हणून म्हणतो मग मी काय थांबू, म्हणून मी चालली. तर डोलीले आहे ना मैसून आहे ना, मैसून आहे इथंच राहते ते. मी ना अर्जुन दोघंच जातो. मैसून आहे. मी मासुनीले सांगितली मनीषाले का चांगली पाहिजे म्हटलं, ती नाजूक आहे म्हटलं, तिला चांगली सांभाळजो म्हटलं, तिला चांगला स्वयंपाक गिपाक करायचं कामधंदे शिकवजो म्हणलं. हो म्हणे आई म्हणे तुम्ही टेन्शन नको घ्या म्हणे, मी बरोबर पाहतो म्हणे. वहिनीले तिची वहिनीले आता पाहिजे मग ती हाय मैसून, टेन्शन नाही डोलीचं. म्हणून म्हणतो मी चालली बाई. हा तर राहून काय करू. ठीक आहे मग. आता जाय मग तू, येतो मग बुधवारी. हो आम्ही येतो मग बुधवारी. हो हो ठीक आहे. बाई तिकडे नाही का जागा मिळाली तुम्हाला फोन करायला, इथेच का आल्या, माझी झोप उडवली. बाई कसं किती बॅड मॅनर्सलेस. काही नाही बाई, मी जागा तर लय आहे म्हणा, पण हे मी बॅग घेवायला आली, मी चालली मी तर माझी बॅग घेवायला आली. तेवढ्यात तिनं फोन उचलला. ते हलो हलो करे, मला काही ऐकू नाहीये म्हणून मी जोरानं बोलली. इथं काय माहिती, तिथं रेंजच नाही पकडत बापा फोनले. चालले का? ड्युटी आहे का उद्या? तुम्ही तर म्हणे की 8 दिवसाची सुट्टी काढली म्हणून, आणि आता म्हणता की ड्युटी पण आहे. चालले पण का? राहिले असते तर राहा ना 2 दिवस, काय होते. आईला पण राहू द्या. तुम्ही चालले म्हणून मग आई पण. 8 दिवस काढलो का मी सुट्ट्या? 4 दिवस काढलो होतो. आता म्हटलं लग्न झालं का लगेच आपलं रिसेप्शन होते म्हटलं, मग आपलं जाणं होते म्हटलं. अशा हिशोबाने मी 4 दिवसाची काढलो होतो. तर आता रिसेप्शन आता 2 दिवसाच्या बाद म्हणते. हा तर मग आता मी 2 दिवस थांबून काय करू. आई पण 2 दिवस थांबून काय करेन, म्हणून चाललो जातो. मी चालला जातो, आई बी येऊन जाते आणि मग आम्ही बुधवारी अजून येऊन जातो. रिसेप्शनच्या दिवशी येऊन जातो आम्ही. तू राह आणि आपल्या त्रिशाचा सांभाळ कर. त्रिशाच्या बरोबर लक्ष देतो तिच्यावर. हो का? 4 दिवस काढले होता का? ठीक आहे मग मी राहते. मग तुम्ही बुधवारी या. मग किती वाजता येणार मग बुधवारी तुम्ही? येईल ना मी 9 वाजेतवरी आम्ही येऊन जातो दोघं. 9 वाजेतवरी. 9 वाजेतवरी. बाबांना पण घेऊन या मग. पाहतो बाबा काय म्हणते. तर बाबाच्यावर येतो म्हणून तर बाबाला घेऊन येईन, बाबाच्या नाही म्हणून तर मग बाबाला राहू देईन. आम्हीच येऊन जाईन मग दोघं माई लेको, आई ना मी. ठीक आहे मग. त्रिशा झोपली का? हो ती झोपली.